प्रशासनात आपल्याच मर्जीतले ताटाखालचे अधिकारी बसून त्यांच्या मार्फत ब्लॅक लिस्टेड कंपन्यांना आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षा कंत्राट द्यायची, जेणेकरून पदभरतीमध्ये वसुलीचा घोडे बाजार चालवण्याची आघाडी सरकारची परंपरा राखत आली पाहिजे। आरोग्य मंत्र्याचे हे कारनामे आरोग्य विभागाच्या पदभरती घोटाळ्यामुळे पुराव्यानिशी सिद्ध झालेत, तर हे सरकार आता अधिकृतरित्या वसुली सरकार म्हणून मान्यता प्राप्त झालेली आहे। होतकरू विद्यार्थ्यांचा उमेदवारांचा गळा आवळणाऱ्या घोटाळ्याचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत पोहोचलेले आहेत आणि या पेपर फुटीच्या लिंक आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यापर्यंत पोहोचल्यात। म्हणजे या सगळ्या घोटाळेबाजीला राज्य सरकारचं अभय होतं का, असा सवाल उपस्थित होतोय। तर आरोग्य मंत्र्यांचा व घोटाळेबाजांचा संबंध नेमका काय आहे हे जनतेला कळालं पाहिजे। तर हे प्रकरण म्हणजे सगळी यंत्रणाच पोखरलेली आहे आणि या गंभीर घोटाळ्याची आरोग्य मंत्र्यांसहित न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे आणि राज्य सरकारने जर याबाबत टाळाटाळ केली तर आम्हीच हा घोटाळा सीबीआय कडे घेऊन जाऊ, असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलंय। प्रशासनात आपल्या मर्जीतले ताठाखालचे अधिकारी बसवायचे आणि त्यांच्या मार्फत ब्लॅक लिस्टेड कंपन्यांना आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षेचं कंत्राट द्यायचं, म्हणजे जेणेकरून पदभरतीमध्ये वसुलीचा घोडे बाजार चालवण्याची आघाडी सरकारची परंपरा यांना राखता आली पाहिजे। आरोग्य मंत्र्यांचे कारनामे आरोग्य विभागाच्या या पदभरतीच्या घोटाळ्यामुळे पुराव्यानिशी सिद्ध झालेले आहेत। हे सरकार आता अधिकृतरित्या वसुली सरकार म्हणून मान्यता प्राप्त झालेला आहे। होतकरू विद्यार्थ्यांचा उमेदवारांचा गळा आवळणाऱ्या घोटाळ्याचे धागेदोरे थेट आता मंत्रालयापर्यंत पोहोचलेले आहेत आणि या पेपर फुटीच्या लिंक आरोग्य मंत्र्याच्या जिल्ह्यापर्यंत जाऊन पोहोचल्यात। म्हणजेच या सगळ्या घोटाळेबाजीला राज्य सरकारचं अभय होतं का, असा सवाल आता महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये उपस्थित होतोय। आरोग्य मंत्र्याचा वा घोटाळेबाजाचा नेमका संबंध काय आहे हे जनतेला कळालं पाहिजे, कारण हे प्रकरण म्हणजे सगळी यंत्रणाच पोखरलेली आहे। या गंभीर घोटाळ्याची आरोग्य मंत्र्यांसहित न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे आणि जर असं झालं नाही, राज्य सरकारनं जर या विषयामध्ये टाळाटाळ केलीच तर आम्ही हे प्रकरण सीबीआय पर्यंत घेऊन जाऊ। रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करूया, यंदाचा उन्हाळा सुसह्य करूया। पावसाच्या पाण्यापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीनं जवळपास 50,000 लिटर पाण्याची आपण बचत करू शकतो। 5 लोकांच्या कुटुंबाला दरवर्षी 5,000 ते 10,000 लिटर पाण्याची गरज असते। छतावर कनेक्शन देऊन पाईप मध्ये थोडेसे बदल करून आपण या पद्धतीचा वापर करू शकतो। चला तर मग आपल्या या वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल ते पाहूयात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून। तेव्हा आजच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प समजावून घेऊया आणि पावसाच्या पाण्याचा होणारा अपव्यय टाळूया। जाणून घेऊयात रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करावं। आपल्या घराच्या छतावर पावसाचं पाणी एकत्रित करण्याची सुविधा करा। छतावरून स्टोरेज टँक कडे येणारे सर्व पाईप जोडा। एकत्रित केलेले पाणी स्टोरेज टँकला जोडा। या पाईप मध्ये फिल्टर जोडणे आवश्यक आहे। पर्कोलेशन टाकीत आउटलेट उपलब्ध करून द्या। ओव्हरफ्लो झालेल्या पॉइंट करता पर्कोलेशन पीठ उपलब्ध करा, जेणेकरून भूजल भरण्यास मदत होईल।